कारण गेल्या 25 वर्षापासून मी नरसाडा भागात वास्तव्य करत आहे आणि लग्नाच्या आधीपासूनच मी पार्टीचं काम करत आहे। प्रभाग क्रमांक 29 येतोय आमचा। अब आप एक देखिए एक समय गुजर चुका है कि यहाँ पे सारे पूरे नागपुर में या कई पूरे देश में महाराष्ट्र में विशेषकर प्रशासकीय राज रहा है और व्यवस्था की अव्यवस्था दिखी कई कंप्लेंट्स भी हैं। तो एक अगर आपको कैंडिडेचर मिलता है, आपको अगर टिकट मिलता है और आप चुनकर आती है तो आपकी क्या एक विजन क्या है? सर्वात पहिले तर माझं विजन नरसाडा, माझं जास्त म्हणजे लक्ष नरसाडा भागाकडेच आहे। कारण प्रभाग क्रमांक 29 हे सेकंड टर्म आहे जेव्हा आम्ही महानगरपालिकामध्ये आम्हाला बावनकुळे साहेबांनी टाकलं। फर्स्ट टर्म मध्ये आमच्याकडे नगरसेवक आले त्यावेळेला कोरोना काळ होता, 2.5 वर्ष त्यांचे अशीच गेले। त्यांनी पण थोडंसं निधीचा इश्यू झाला त्याच्यामुळे थोडं कामामध्ये कमतरता झाली, पण आता परत नव्याने एक चान्स मिळत आहे, नव्याने एक संधी मिळत आहे। तर आता मला असं वाटतं की प्रभागात इतके कामं पडलेले करायचे, कारण 2.5 वर्ष आपलं गेला वाया। त्याच्यामुळे मला असं वाटतं की रोड तर साहेबांनी दिलेलेच आहे, पाणी सगळ्या गोष्टीची सुविधा आम्हाला बावनकुळे साहेबांनी करून दिलेलीच आहे। पण खूप काही गोष्टी आहे, जसं अनडेव्हलप आहे, जसं आरएलचा प्रॉब्लेम आहे तो पण साहेबांनी सॉल्व्ह करून दिलेला आहे। पण लेआउट भरपूरशे क्लिअर नसल्यामुळे तिथं आरएल थोडासा इश्यू चाललेला आहे, आरएलचा इश्यू चाललेला आहे। आप महिला है और युवा है, तो युवा पीढ़ी का भी आप नेतृत्व करती हैं, तो युवा पीढ़ी के लिए तो महिलाओं के लिए क्या विशेष प्रावधान आपके में? माझ्याकडे थोडा सामान्य वर्ग आहे। ऍक्च्युली महिला 100-200 रुपये रोजीसाठी बाहेर कामाला जातात। त्याच्यासाठी मला असं वाटते रोड, पाणी, लाईट आणि ह्या सगळ्या गोष्टी तर मिळतीलच, कारण हे सर्व आम्ही कामं करून चुकलेलो आहे। ग्रीन जिम लावून देण्यापासून, रोड बनवून देण्यापासून खूप मोठा माझा पण बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून भरपूर मोठं काम आम्ही केलेलं आहे। पण माझ्या प्रवर्गातील म्हणजे माझा जो भाग आहे नरसाडा भाग, तिथे थोडं महिला सक्षमीकरणाची जास्त गरज आहे, त्यांना कामाची गरज आहे। म्हणून मी ज्या वेळेला निवडणूक लढेल तर सर्व पहिले तर मी ह्या गोष्टीकडे जास्त भर देईल की कुठल्या प्रकारचं काम आपण महिला करता आणू आणि त्यांना कशी मदत करता येईल, 2 पैसे कमवण्याची कशी संधी देता येईल, ह्या भागाकडे मी जास्त लक्ष देणार आहे। इलेक्शन में कई बार देखते हैं कि एक कंपटीशन रहता है, तो हम देखिए एक भारतीय जनता पार्टी में आप सामान्य कार्यकर्ता ही आपने माना है, तो इस पर विश्लेषण आप कैसे करते हैं कि एक बड़ा नेता चाहिए या कुछ ऐसा, तो लोग आपकी तरफ कैसे देखते हैं और आपका नजरिया कैसा है बीजेपी को लेकर? ऍक्च्युली मी गेल्या 25 वर्षापासून नरसाडा भागात राहते। मी आधीच सांगितलेलं आहे, मी बावनकुळे साहेबांसाठी भरपूर काम केलेलं आहे, पार्टीसाठी भरपूर काम केलेलं आहे, आपल्या भागात भरपूर काम केलेलं आहे। आणि कसं असते, सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं मला माझ्या नेत्यावर पूर्ण विश्वास आहे की नेता सामान्य कार्यकर्त्यालाच महत्त्व देईल। आणि कसं राहते बघा, नेता तर जनसंपर्क संवाद तेवढा करू नाही शकत, कारण नेता नेत्याच्या जागी असतो, तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंतच आपण सहभाग घेत असतो। सामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातूनच आपण जनतेपर्यंत पोहोचू शकतो, आपल्या समस्या, आपल्या सर्व गोष्टी। आणि मी पण एक बूथ प्रमुख आहे, पार्टीची कार्यकर्ता आहे, भरपूर सारे मी पद पण पार्टीच्या माध्यमातून भूषवलेले आहे। पण कसं राहते, पद नसताना पण मी त्यावेळेला लग्नाच्या आधी कामं केलेले आहे आणि आजही करत आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे तर पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला एक अधिकार द्यायला पाहिजे, एक चान्स द्यायला पाहिजे। कारण निवडणूक लढताना प्रत्येकाला एक उमेद असते, एक आशा असते की मला तरी यावेळेला मिळेल बा। पण शेवटी प्रभागात एका प्रभागात 4च नगरसेवक निवडल्या जातात, त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी पण विचार करताना थोडा विचार करेलच। पण मला असं वाटतं की नेत्यांनी हा विचार करायलाच पाहिजे की आपल्या प्रभागात सामान्य कार्यकर्ता कुठला आहे आणि कुठल्या परिस्थितीत काम करतो आणि कसा करतो आणि जनसंपर्क कसा आहे त्याचा। आणि मला असं वाटतं की जसं आता मोठमोठ्या भाषणात जेव्हा आपले नेते बोलतात की सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे, त्यांना आपण अधिकार देऊ किंवा एक सर्वे होईल आणि सर्वेद्वारे ज्याचं नाव येईल त्याला आम्ही तिकीट घोषित करू, तर सर्वे केला पाहिजे आणि त्या व्यक्तीला तिकीट दिली पाहिजे अशी मला अपेक्षा आहे। एक आखिरी सवाल मैं आपसे पूछना चाहूंगा, जो कि महिलाओं से पूछना चाहिए, महिला है, आप युवा भी हैं, सबके से आपको जनता से सपोर्ट मिल जाएगा, शायद पार्टी से भी आपको सपोर्ट मिल जाएगा, घर से आपको सपोर्ट कैसा? नाही, घरातून खूप छान सपोर्ट आहे, कारण माझ्या आईने लग्नाच्या आधीपासून माझं काम बघितलेलं आहे आणि मी जास्त महत्त्व माझ्या पक्षाच्या कामाला दिलेलं आहे, माझ्या समाजाला दिलेलं आहे, माझ्या समाजातील जनतेला दिलेलं आहे। आणि मला जर उमेदवारी दिली तर त्याचं 2 पॉइंट क्लिअर करून देते मी। ऍक्च्युली मी बेलदार समाजातून, मी ओबीसी समाजातून उमेदवारी मागितलेली आहे, कारण 2024च्या नियमानुसार देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या बेलदार समाजाला ओबीसी समाजात कन्वर्ट केलेलं आहे। आणि ओपन मध्ये पण मी एक निवडणूक प्रक्रिया जाहीर म्हणजे जी झालेली आहे की ओपन मध्ये पण तुम्ही एक चान्स मागू शकता, तुम्ही त्यात पण मागितलेली आहे। कारण दुसरा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मी प्रधाने समाजाने म्हणजे प्रधाने जे माझं आडनाव आहे ते म्हणजे त्याला एससी समाजाचा पाठिंबा आहे, कारण मी आईकडून बेलदार आणि नवऱ्याकडनं
काय म्हणते त्याला, आपला बौद्ध समाजाचा मला एक भरपूर मोठा पाठिंबा असल्यामुळं मी दोन्ही समाजात चांगल्याने काम करेल आणि दोन्ही समाज मला छान मदत करेल असं मला वाटते.